Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्रातील राजकीय आणि ऐतिहासिक वारसा असणाऱ्या दोन मतदारसंघांची जोरदार चर्चा होत आहे। हे दोन मतदारसंघ म्हणजे सातारा आणि कोल्हापूर। साताऱ्यात महायुतीकडून उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज केलाय, तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे ही निवडणूक लढत आहेत। तसंच कोल्हापुरातून राजघराण्याचे वारसदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढत आहेत। त्यांच्या विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक निवडणुकीच्या या रिंगणात उतरले आहेत। उदयनराजे भोसले आणि श्रीमंत शाहू महाराज छत्रपती एकाच वंशाचे असले तरी दोघांची वैचारिक भूमिका मात्र वेगवेगळ्या आहेत। या दोघांनी दोन वेगवेगळ्या पक्षांकडून मतदारसंघांतून अर्ज केलाय, मात्र राज्यात या दोन्ही वंशजांच्या गादीला विशेष मान आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दोन्ही वंशजांची संपत्ती किती आहे याबाबत आपल्यालाही उत्सुकता लागून असेल। म्हणूनच साताऱ्याची गादी जास्त श्रीमंत आहे की कोल्हापूरची गादी जास्त श्रीमंत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी छाया काविरे, मुंबई तक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। उमेदवारी जाहीर होताच एकमेकांविरुद्ध रुसवे, फुगवे, नाराजी, टीका टिप्पण्या मोठ्या प्रमाणात सुरू होतात आणि या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपात आणखी एक चर्चा होते, ती म्हणजे संपत्तीची। कोल्हापुरात दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, त्यामुळे आता त्यांची संपत्ती प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर करण्यात आली आहे। अशात आज आपण बघूयात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्यापैकी संपत्तीचं पारडं कोणाचं जास्त जड आहे। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची 297 कोटी 38 लाख रुपयांची म्हणजे जवळपास 300 कोटींची संपत्ती असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय, तर त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे 41 कोटी 6 लाखांची संपत्ती आहे। शाहू छत्रपतींची जंगम मालमत्ता 147 कोटी 64 लाख इतकी आहे, तर त्यांची स्थावर मालमत्ता 149 कोटी 73 लाख इतकी आहे। त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे 23.71 कोटींची स्थावर आणि 17.35 कोटींची जंगम मालमत्ता आहे। शाहू महाराजांच्या नावे असलेल्या शेतजमिनीची किंमत जवळपास 122 कोटी रुपये आहे, तर त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे 41 कोटी 6 लाखांची संपत्ती आहे। तर उदयनराजे भोसले यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 2 अब्ज 96 कोटी 39 लाख इतकी आहे। त्यामध्ये उदयनराजेंच्या पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे। उदयनराजे भोसले यांची एकूण जंगम मालमत्ता 16 कोटी 85 लाख इतकी आहे, तर स्थावर मालमत्ता 172 कोटी 94 लाख आहे। त्यांच्या पत्नी दमयंती राजे यांची 3 कोटी 79 लाख इतकी स्थावर आणि 1 कोटी 29 लाख इतकी जंगम मालमत्ता आहे। उदयनराजे भोसले यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीची किंमत 1 अब्ज 27 कोटी 99 लाख इतकी आहे, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या शेतजमिनीची किंमत 19 कोटी 93 लाख आहे। आता जाणून घेऊयात कोणाच्या नावे किती कर्ज आहे। शाहू महाराज छत्रपतींच्या नावावर कोणतंही कर्ज नाही। त्यांच्याकडे 1 कोटी 56 लाखांचे सोन्याचे तर 55 लाखांचे चांदीचे दागिने आहेत, तर उदयनराजे भोसले यांच्या नावावर तब्बल 2 कोटी 44 लाख रुपयांचं बँकांचं कर्ज आहे। उदयनराजेंकडे 2 कोटी 60 लाख रुपयांचं सोनं आणि चांदी आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 35 लाख रुपयांची दागिने आहेत। दोन्ही राजघराण्यांच्या संपत्तीचं विवरण या निवडणुकींच्या माध्यमातून समोर आलंय। आता या दोन्ही लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मेला कोल्हापूर आणि साताऱ्यात मतदान होणार आहेत। आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।